या ठिकाणी एक मोठी बातमी समोर येते। मनसेची 6वी यादी जाहीर झाली आहे। मनसेकडून 6वी यादी जाहीर झाली आहे। दुसऱ्या यादीमध्ये 32 नावांचा समावेश होता आणि आता 6व्या यादीमध्ये नेमकी किती नावं असतील याविषयी उत्सुकता आहे। मनसेची 6वी यादी समोर येणार आहे। तर मनसेनं स्वबळाचा नारा दिला आहे। 288 पैकी 288 जागांवरही मनसे आता उमेदवार देणार का याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि अशात 6वी यादी मनसेकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तर मनसेकडून जी यादी जाहीर झाली आहे त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर यांचं नाव समोर आलं आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातून मनसेने आपले उमेदवार जाहीर केले आहे। माहीममधून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। त्याचबरोबर जी वरळीची जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये देशपांडे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं आहे आणि अशामध्ये आता या 6व्या यादीची घोषणा सुद्धा झाली आहे। त्यामुळे 6व्या यादीमध्ये नेमकी कुणाकुणाची नावं आहेत, कोणाला उमेदवारी दिलेली आहे, मनसेने याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। लोकसभेला मनसेकडून बिनशर्त पाठिंबा देण्यात आला होता। महायुतीला महायुतीच्या नेत्यांचा प्रचारही केला होता राज ठाकरेंनी, पण आता विधानसभेला मात्र त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि अशामध्येच काही जागांवर त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? मनसेची 6वी यादी ही जाहीर झाली आहे। किती नावांची घोषणा करण्यात आली, कोणाकोणाला संधी दिली आहे? नक्कीच फार एकंदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मनसेकडून साधारण 6वी यादी जाहीर केलेली आहे आणि एकंदर पुन्हा एकदा त्या 6व्या यादीमध्ये 32 जणांचा समावेश आहे। 32 उमेदवारांची नावं त्यामध्ये घोषित केलेली आहेत। त्यामुळे येत्या काळात मनसेची अजूनही आणखी काही याद्या येण्याची शक्यता आहे आणि एकंदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच अनेकदा सांगितलं होतं की आमच्याकडून 250 ते 250 जागा आम्ही लढवणार आहोत। त्यानुसार जर पाहिलं तर सध्या तरी 6 आपण जर याद्या पाहिलं तर एकंदर 100च्या पुढे त्यांचे उमेदवार देऊन झालेले आहेत। त्यामुळे येत्या काळात आणखी काही याद्या येणार आहेत आणि त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घोषणेनुसार 250 ते 250 जागाची घोषणा होऊ शकते आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीकडे सध्या पाहिलं तर कुठेतरी मनसेने लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीला, मात्र सध्या तरी ते स्वतंत्र लढताना पाहायला मिळत आहेत। मात्र तरीही आम्ही सत्तेत बसू अशा प्रकारे त्यांचा जो दावा होता त्यानुसार कुठेतरी आपला हालचाल होताना पाहायला मिळत आहे। फरा भूषण, आपण बघितलं तर पहिली, दुसरी, तिसरी सगळीच आता 6वी यादी सुद्धा मनसेनं जाहीर केली आहे। एकूणच किती नावांची, किती मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा मनसेकडून आतापर्यंत करण्यात आली आहे? कारण मनसे स्वबळावर सगळीकडे लढणार असं तर जाहीर करण्यात आलं होतं। त्यानुसार आतापर्यंत ह्या ज्या 6 याद्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकूण किती उमेदवारांची घोषणा झाली आणि त्यामधले जे प्रबळ उमेदवार किंवा ताकदीचे उमेदवार किती आहेत? नक्कीच फार एकंदर पाहिलं तर कुठेतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व गोष्टींचा विचार करत ह्या याद्या आपल्या जाहीर केल्या पाहायला मिळत आहेत। अगदी मनसे ते विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे असोत किंवा अगदी संदीप देशपांडे जोशी यांच्या जुन्या नेत्यांसह कुठेतरी नवीन नेत्यांचा देखील आपला समावेश झालेला पाहायला मिळत आणि कुठेतरी आज संपूर्ण 5-6 जागा याद्या जर पाहिल्या तर साधारण 100च्या पुढे सध्या त्यांचे उमेदवार जाहीर करून झालेले आहेत आणि एकंदर साधारण 105 ते 106 त्यांचे उमेदवार सध्या जाहीर केलेले आहेत आणि पुढे भविष्यात 250 ते 250चा आकडा जो आहे तो सध्या काढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यांनी याप्रमाणे आधीच घोषणा केली होती की 250 ते 250 जागा मी लढवणार आहोत। त्यामुळे येत्या काळामध्ये मनसेच्या आणखी काही याद्या येण्याची शक्यता आहे आणि एकंदर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये की साधारण उद्यापर्यंत, कारण सोमवार आणि मंगळवार हे 2 दिवस सध्या फॉर्म भरण्यासाठी उरलेले आहेत, अर्ज दाखल करण्यासाठी उरलेले आहेत। त्यामुळे उद्यापर्यंत त्यांची 5 ते 6 जागा अजूनही 5 ते 6 याद्या येऊ शकतात। निश्चितच भूषण, एकूणच असं म्हणता येईल की 288 जागांवर लढण्याची तयारी मनसेनं चालवल्याचं दिसतं आणि त्यामुळे 6 याद्या जाहीर केल्या म्हणजेच 100 पेक्षा जास्त उमेदवार घोषित केलेत। पण आता उद्या आणि परवा हे 2च दिवस आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, त्यामुळे उद्यापर्यंत त्यांचे किती उमेदवार घोषित होतात त्याकडेही लक्ष असेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकीकडे महायुती असेल किंवा मविया यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत, अजून फॉर्म्युला ठरलेला नाहीये। तिसरी महाशक्ती यांच्याकडून उमेदवार जाहीर होत असतानाच मनसेनं मात्र स्वबळाचा नारा दिला आहे आणि आपले जे उमेदवारांची यादी आहे ती घोषित करण्यास सुरुवात केल्याचं दिसते। आतापर्यंत 6 याद्या जाहीर झाल्यात आणि ही जी 6वी यादी आलेली आहे त्यामध्ये 32 नावांचा समावेश असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता एकूण किती उमेदवार मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आणि कशी फाईट ते देणार याविषयी सुद्धा उत्सुकता आहे। कारण राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला जर आपण 2019 ची निवडणूक बघितली तर फक्त 1 जागा जिंकता आलेली होती, एकमेव आमदार त्यांचे निवडून आलेले होते आणि आता या विधानसभेला त्यांनी संपूर्ण स्वबळाचा नारा दिला आहे आणि सर्वच्या सर्व जागा लढणार असल्याचं सांगितलं होतं। लोकसभेला जरी बिनशर्त पाठिंबा त्यांनी महायुतीला दिला होता, मात्र त्याच्यानंतर जो काही निकाल आहे तो महायुतीच्या बाजूने लागलेला दिसत नाहीये। राज्यामध्ये महायुतीची पिछाड झाल्याचं दिसून आलं होतं आणि आता विधानसभेला मात्र राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि 6वी यादी त्यांची घोषित झाली आहे। या 6वी यादीमध्ये 32 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे आता मनसे एकूण किती उमेदवारांची घोषणा उद्यापर्यंत करतात, किती उमेदवार त्यांचे शेवटपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात राहतात आणि किती जण निवडून येतात
याविषयी सुद्धा उत्सुकता आहे. तर राज ठाकरे जेव्हा जेव्हा समोर येतात त्यावेळेला एकदा सत्ता माझ्या हातात द्या असं म्हणतायत. मात्र आता लोक त्यांना किती मतदान करणार हा सवाल आहे. कारण जर मागच्या विधानसभा निवडणुकीचा आपण इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये फक्त एक आमदार मनसेचा निवडून आलेला होता आणि आता स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढण्याची तयारी मनसेने चालवलेली आहे. पण किती आमदार निवडून येणार ते बघावं लागणार आहे. कसा कौल जनतेचा मिळतो मनसेला तेही बघावं लागेल. कारण एकीकडे आहे महायुती सत्ताधारी पक्षांची, त्याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप हे पक्ष आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आहे, ज्यांना लोकसभेला चांगलं यश राज्यामध्ये आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यांना चांगली पसंती लोकांनी दिलेली होती आणि अशामध्ये तिसरी आघाडी सुद्धा स्थापित झालेली आहे. त्याच्यामध्ये बरेचसे पक्ष हे महायुतीमधले असतील किंवा महाविकास आघाडीमधले हे तिसऱ्या आघाडीमध्ये जाऊन मिळालेले आहेत आणि त्यांच्याकडून इथं आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले जात असतानाच राज ठाकरेंची ही तयारी या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीनं रिझल्ट येणार, निकाल येणार राज्यातील विधानसभेचा याविषयी उत्सुकता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.